हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, NTUDC नेट, MS सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या दृष्टिकोनातून जो पेपर फर्स्ट असतो त्या पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. या कोर्समध्ये युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड हा एक अत्यंत महत्त्वाचा युनिट आपण पूर्णपणे कंप्लीट करत आहोत. या युनिटचा जर सिलेबस पाहिला तर सिलेबसमधील पॉईंट फर्स्ट आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यामध्ये रिसर्चच्या कन्सेप्ट असतील, टाईप्स असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा मेथड ऑफ रिसर्च असेल किंवा रिसर्च संदर्भात वेगवेगळे अप्रोच असतील, हे सर्व पॉईंट आपण पॉईंट नंबर फर्स्टमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पॉईंट नंबर 2 स्टेप ऑफ रिसर्च हा पॉईंट आपण सुरू केलेला आहे. या संदर्भात देखील 5 ते 6 लेसन याआधी मी अपडेट केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेसन पाहिले नसतील त्यांनी आधी ते कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा. फ्रेंड, मागच्याच लेसनला कंटिन्यू करत आज आपण उर्वरित काही पॉईंट आहे तो कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर आपण पाहत आहोत स्टेप ऑफ रिसर्च. म्हणजे रिसर्चला करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप फॉलो करावं लागतात. कारण का, रिसर्च हा सायंटिफिक असतो, ठीक आहे, आणि सिस्टमॅटिक असतो. ज्या ठिकाणी सायन्स आणि सिस्टीम यांचा वापर करतो त्या ठिकाणी डेफिनेटली कुठल्या ना कुठल्या स्टेजेस असतात. म्हणजे रिसर्च संदर्भात देखील स्टेजेस फॉलो केलेले आहेत. त्या कुठल्या हे आपल्याला पाहिलेलं आहे. ठीक आहे, स्टेप ऑफ रिसर्च हे काय आहे, त्या संदर्भात कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टेप कुठल्या आहेत हे आपण सर्व मागील काही लेसनमध्ये कव्हर केलेलं आहे डीपमध्ये. त्यानंतर 12 रिसर्चच्या महत्त्वाच्या स्टेप तुम्हाला मी एक्सप्लेन केल्या त्या. म्हणजे फर्स्ट पॉईंट होता सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिक, हे आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम हा देखील पॉईंट पूर्णपणे कव्हर केला. त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, डेव्हलपमेंट ऑब्जेक्टिव्ह किंवा डेव्हलप हायपोथेसिस, प्रिपेअर ए रिसर्च डिझाईन, म्हणजे 6 पर्यंत ज्या स्टेप आहेत त्या आपण प्रॉपर वेने समजून घेतलेल्या आहेत. यासाठी 5 ते 6 लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर मागील लेसनमध्ये प्रिपेअर ए सॅम्पल डिझाईन हा पॉईंट आपण सुरू केला. म्हणजेच स्टेप नंबर 7 ही स्टेप आपण पूर्णपणे पाहत आहोत. या संदर्भात देखील एक लेसन मी अपडेट केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेसन पाहिले नसेल त्यांनी कृपया ते पहा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहिले तरच तुम्हाला पूर्णपणे सिलेबस समजून येईल आणि एक्झामला क्वेश्चन कसाही आला तरी तो सोडवता येऊ शकतो. आता या ठिकाणी डायरेक्टली 7 नंबरची स्टेप संदर्भात जे आपण मागील लेसन प्रोव्हाइड केलं होतं त्याच लेसनला कंटिन्यू करत उर्वरित काही पोर्शन आहे ते पाहणार आहोत. हे पहा, हे सर्व पॉईंट आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये खूप सारे महत्त्वाचे पॉईंट आपण डीपमध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. एक्झामला त्यावर क्वेश्चन येत असतो. प्रॉपरली सर्व गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, मग यामध्ये हायपोथेसिस टाईप्स असतील, हे सर्व आपण 10-12 हायपोथेसिस टाईप्स ते सर्व कव्हर केलेले आहेत. नंतर रिसर्च डिझाईन हे देखील कव्हर केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रिपेअर ए सॅम्पल डिझाईन जी 7 नंबरची स्टेप आहे ती आपण सुरू केली ती मागील लेसनमध्ये. या संदर्भात पॉप्युलेशनची कन्सेप्ट आपण कव्हर केली, सॅम्पलची कन्सेप्ट कव्हर केलेली आहे आणि सॅम्पलिंग म्हणजे काय हे देखील आपण कव्हर केलेलं आहे. कारण बेसिक क्वेश्चन जर आला ना तर कन्सेप्च्युअल येतो. ठीक आहे, पुस्तकात तर तुम्हाला थिअरी दिलेलीच आहे. थिअरी वाचणं वेगळं, थिअरी समजून घेणं वेगळं. ठीक आहे, आपण या ठिकाणी थिअरी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, एक्झामला कुठल्याही अँगलने त्यांनी क्वेश्चन विचारून द्या, तुम्हाला आन्सर देता येईल. सिंपल. आता प्रिपेअर ए सॅम्पल डिझाईन यामध्ये आपण पाहिलं की 2 प्रकारच्या सॅम्पलिंग टेक्निक आहेत महत्त्वाच्या. त्यामध्ये ए पॉईंट आपण पाहिला होता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग किंवा त्याला आपण रँडम सॅम्पलिंग असं म्हणतो. पॉईंट बी आपण कव्हर करणार आहोत आज, तो म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा मेथड्स. आता मागील लेसनमध्ये हे सर्व पॉईंट आपण कव्हर केले. ठीक आहे, या सर्वांच्या कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर वेने एक्झाम्पल मार्फत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांना पाठ करण्याची सिंपल साधी ट्रिक पण सांगाल. हे जे येसवालेत पहा, सिंपल, सिस्टमॅटिक किंवा स्ट्रॅटिफाय. ठीक आहे, म्हणजेच काय, सिंपल, स्ट्रॅटिफाय, सिस्टमॅटिक. 3S नंतर CM. 3S CM म्हणजेच काय, सिंपल, स्ट्रॅटिफाय, सिस्टमॅटिक. 3S आणि CM मध्ये आहे क्लस्टर आणि मल्टीस्टेज. CM म्हणजेच काय, 3S CM. हे सर्व कुठे आहेत, प्रोबॅबिलिटीमध्ये आहेत. हे लक्षात ठेवा, कारण एक्झामला असाही क्वेश्चन होतो की विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. मग या ठिकाणी तुम्हाला 3S विसरायचे नाहीत आणि CM पण कुठे असतो, 3S जिथं असतील तिथं CM असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, क्लस्टर आणि मल्टीस्टेज. हे आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलेलं आहे. आज आपण जो पॉईंट बी आहे
नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड हे पाहणार आहोत. या संदर्भात जे आपण कन्सेप्ट असतील ते समजून घेणार आहोत. यामध्ये फर्स्ट जी टेक्निक असते ती असते पर्पजिव्ह, सेकंड जी असते ती असते कोटा, नंतर स्नोबॉल, नंतर जजमेंटल, नंतर कन्व्हिनियन्स. ठीक आहे. आता या सर्व टेक्निकला आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. रिपीट करेल आपण पाहत आहोत स्टेप ऑफ रिसर्च. त्यामधील 7 नंबरची रिसर्चची स्टेप आहे ती आपण कव्हर करत आहोत. त्याचं नाव आहे प्रिपेअर ए सॅम्पल डिझाईन. सॅम्पल डिझाईन प्रिपेअर करताना त्यामध्ये नॉर्मली 2 प्रकारच्या सॅम्पलिंग टेक्निक आपण यूज करतो. फर्स्ट जो पॉईंट होता तो म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, जो बी पॉईंट आहे तो म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. हा फर्स्ट पॉईंट मागील लेसनमध्ये आपण कव्हर केला आहे. आज आपण बी पॉईंट कव्हर करणार आहोत जो तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. सिंपल. आता मागील लेसनला तुम्ही पहा, तुम्हाला पूर्णपणे गोष्टी समजतील. डायरेक्टली आजचं लेसन पाहायचा प्रयत्न केला तर कदाचित थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. आता बी पॉईंट आपण आज कव्हर करत आहोत नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स किंवा नॉन रँडम सॅम्पलिंग मेथड. आता सिंपल, नॉन रँडम किंवा नॉन प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मग त्याच्याच पुढे निगेटिव्ह कन्सेप्ट लावली नॉनवाली. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही जे सिलेक्शन करणार आहात सॅम्पलचं ते तुमचं डोकं वापरून सिलेक्शन करणार आहे. तुमचं आयडिया या ठिकाणी तुम्ही वापरणार आहात आणि त्यानुसार तुम्ही सॅम्पल निवडणार आहात. त्याला म्हणतो आपण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स. म्हणजे मागील लेसनमध्ये आपण समजून घेतलं ज्या ठिकाणी रँडम शब्द येतो त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डोकं जास्त काय वापरत नाही. बाय चान्स ज्याला सिलेक्ट करता येईल ते सिलेक्ट होऊन जातं, बरं ना. त्याला आपण बाय चान्स म्हणतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी आपलं डोकं वापरत नाही. म्हणजे पॉईंट ए जो आपण कव्हर केला हा पॉईंट बी आहे, लक्षात घ्या. पॉईंट ए काय कव्हर केला? रँडम सॅम्पलिंगचा. आणि रँडमचा अर्थ काय होतो? बाय चान्स. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एका कटोरीमध्ये 100 जणांच्या चिठ्ठ्या टाकल्या. ठीक आहे, लकी ड्रॉ आपल्याला काढायचं. 100 जणांच्या चिठ्ठ्या टाकल्या, त्यातून एक कुठलीही चिठ्ठी काढली काही न पाहता, कुठलीही चिठ्ठी जर आपण काढली तर आपण त्याला रँडम म्हणणार. आणि मग नॉन रँडमचा अर्थ काय होतो? या ज्या 100 चिठ्ठ्या आहेत ना, या 100 चिठ्ठ्यांमधून तुम्ही योग्य ती तुम्हाला हवी ती चिठ्ठी काढली. तुम्ही ठरवून आलेले आहेत की आपल्याला पिवळ्या कलरची चिठ्ठी काढायची ज्याच्यामध्ये माझ्या मित्राचं नाव आहे. ती चिठ्ठी तुम्ही शोधून शोधून बाहेर काढली तर झालं नॉन रँडम. कळालं कन्सेप्ट? रिपीट करतो. लकी ड्रॉ काढायचा आहे, 100 चिठ्ठ्या एका बाउलमध्ये टाकलेल्या आहेत. जी हाताला येईल ती चिठ्ठी बाहेर काढली तर प्रोबॅबिलिटी फक्त. आणि जर आपण आपलं डोकं वापरून आपल्याला जी चिठ्ठी बाहेर काढायची तीच बाहेर काढली तर नॉन प्रोबॅबिलिटी. सिंपल. तर आय होप नॉन प्रोबॅबिलिटीचा अर्थ कळाला असेल. नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये आपण काय करतो किंवा नॉन रँडममध्ये आपण काय करतो? आपलं डोकं वापरून सॅम्पल सिलेक्ट करतो. जे हातात येईल, जे वाटेल ते आपण चॉईस करत नाही. या ठिकाणी कुठं ना कुठं बायसनेस असतो. ठीक आहे. आय होप कन्सेप्ट काय ते समजलं असेल. आता एकदा काय म्हणलंय ते एकदा पाहूया. ठीक आहे. इथे काय म्हणले हे पहा. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज ए मेथड ऑफ सिलेक्टिंग युनिट फ्रॉम ए पॉप्युलेशन युझिंग ए सब्जेक्टिव्ह मेथड. शब्द काय? सब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय? आपलं मत, आपली ओपिनियन या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि नंतर सॅम्पल निवडणार आहोत, म्हणून सब्जेक्टिव्ह. आता या ठिकाणी क्वेश्चन असंही आलेलं आहे, लक्षात ठेवा. ही जी टेक्निक आहे नॉन प्रोबॅबिलिटी ही कशी आहे? सब्जेक्टिव्ह. आणि फक्त प्रोबॅबिलिटी जर म्हणलं, फक्त प्रोबॅबिलिटी किंवा फक्त रँडम जर म्हणलं तर ती कशी? ऑब्जेक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आहे, यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे, लक्षात ठेवा. एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. पुढे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इट इज ए नॉन स्ट्रक्चर सॅम्पल अँड आयटम आर इन्क्लुडेड इन द स्टडी ड्यू टू सम कन्व्हिनियन्स ऑफ रिसर्चर एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी रिसर्चचं सोयी जशी असेल, रिसर्चला जसं योग्य वाटेल त्या वेने तो सॅम्पल निवडतो, त्या नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक असं म्हणतात. इथं आपलं डोकं वापरणार आहोत. आपण आपल्याला जसा टाईम भेटणार तशा पद्धतीने आपण सॅम्पल निवडणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी सॅम्पल निवडताना जे सॅम्पलिंग युनिट असतील त्यांना प्रत्येकाला सिलेक्ट होण्याचा चान्स हा इक्वल नसतो. नॉट. ठीक आहे. इक्वल नसतो, हे लक्षात ठेवा. कसं? फॉर एक्झाम्पल आता सांगितलं पहा, प्रोबॅबिलिटीमध्ये काय असतं? ज्या 100 चिठ्ठ्या आपण टाकलेल्या लकी ड्रॉच्या सपोज. ठीक आहे, लकी ड्रॉ काढायचं आहे, 100 व्यक्तींची चिठ्ठ्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. पॉईंट ए मध्ये काय पाहिलं? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजेच काय? 100 पैकी कोणाची चिठ्ठी हातात येऊ शकते. म्हणजे 100 चिठ्ठ्यांना किंवा 100 त्या व्यक्तींना इक्वल चान्स आहे ना सिलेक्ट होण्याचा. कोणी म्हणू शकत नाही ठामपणे मी सिलेक्ट होणार, असं नाही म्हणू शकत. कारण 100 इक्वल चान्स आहे कोणाची चिठ्ठी सिलेक्ट होऊ शकते. कुठे? जो पॉईंट ए आपण काल कव्हर केला त्याचं मिनिंग हवं होतं, त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. आणि नॉन प्रोबॅबिलिटी जो पॉईंट बी आपण कव्हर करतोय आजचा, याचं मिनिंग काय? ह्या 100 चिठ्ठ्या आहे त्यामध्ये
पण 100 चिठ्ठ्यांमधून जरी एक चिठ्ठी आपल्याला बाजूला काढायची म्हणली तर आपण ती चिठ्ठी डोकं लावून काढणार, त्याचं नाव वगैरे वाचून काढणार, जी हातात येईल ती बाजूला काढणार नाहीये. म्हणून या ठिकाणी 100च्या 100 चिठ्ठ्यांना सिलेक्ट होण्याचा चान्स नसतो. आपल्याला माहीत असतं आपल्याला सिलेक्ट कोणाला करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी बायसनेस असतो आणि बायसनेसनुसार आपण काय करतो, सॅम्पलला सिलेक्ट करतो. सिंपल. आय होप कन्सेप्ट कळायला असेल. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती ते आपल्याला कव्हर करायच्या आहेत, म्हणजे नॉन रँडम किंवा नॉन प्रोबॅबिलिटी यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धती येतात ते आपल्याला समजून घ्यायचे. टोटल 5 येतात, इनडायरेक्टली पाहिलं तर 4च येतात. ठीक आहे, सर्व सिंपल वेने समजून घेणार आहोत. फर्स्ट आहे पर्पजिव्ह सॅम्पलिंग. आता शब्दाप्रमाणे मिनिंग आहे काय, पर्पजिव्ह म्हणजेच काय, काही ना काही हेतू असणार आहे, आपला काही ना काही पर्पज असणार आहे, त्यानुसार आपण सॅम्पल सिलेक्ट करणार आहोत, त्याला पर्पजिव्ह सॅम्पलिंग असं म्हणतात. सिंपल. इथं काय म्हणले ते पहा. इट इज ऑल्सो नोन ॲज जजमेंटल ऑर एक्सपर्ट सॅम्पलिंग. ठीक आहे, याला जजमेंटल सॅम्पलिंग देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा, त्याचं अल्टरनेट नाव आहे. पुढे, द रिसर्चर यूज हिज ऑर हर जजमेंट टू सिलेक्ट पॉप्युलेशन मेंबर हू आर लाईकली प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस सॅम्पल निवडतो, ते सॅम्पल निवडताना आपलं कुठं ना कुठं आपण डोकं वापरतो, आपला काही ना काही हेतू असतो सॅम्पल निवडण्यामागं, त्यानुसार आपण सॅम्पल निवडतो, म्हणून त्याला पर्पजिव्ह सॅम्पलिंग असं म्हणतात. सिंपल. इथे एक्झाम्पल दिले पहा. इन ए सॅम्पल सिलेक्ट फ्रॉम स्पेसिफिक पर्पज. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगाल, एखादी क्रिकेट टीम आपल्याला निवडायची, 100 मुलं आहेत पहिलं. ठीक आहे, 100 मुलांमधून मला फॉर एक्झाम्पल 10 मुलं निवडायचे आहेत, त्यामध्ये क्रिकेट मला टीम निवडायची, क्रिएट करायची सपोज, किंवा 11 निवडायचे असं कन्सिडर करू. ठीक आहे, आता 100मधून जे 11 सॅम्पल आपण बाजूला काढणार आहे, कसे काढणार ते, आपल्या डोक्यात ऑब्जेक्टिव्ह आहे, पर्पज आहे काय, की आपल्याला क्रिकेट खेळण्यासाठी 100तून 11 मुलं बाजूला काढायचे. म्हणजे काही ना काही हेतू असतो सॅम्पल निवडताना, असंच आपण निवडत नाही कुठली गोष्ट. ठीक आहे, त्याला आपण पर्पजिव्ह सॅम्पलिंग असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सॅम्पल सिलेक्ट करण्यामध्ये काही ना काही आपला हेतू असतो, पर्पज असतो. सिंपल. जसं की फॉर एक्झाम्पल एअर हॉस्टेस असतात पहा. ठीक आहे, तर विमानामध्ये ज्या एअर हॉस्टेस असतात, तर त्यांना सिलेक्ट करताना पर्पज असतो पहा. म्हणजेच काय, विमानामध्ये ज्या एअर हॉस्टेस काम करणार आहेत त्यांचं वजन कमी पाहिजे, हे क्रायटेरिया त्यांचे, बरोबर ना. नॉर्मली त्यांचा कलर थोडासा गोराच पाहिजे, असे काही क्रायटेरिया आहेत पहा त्यांचे. हे का क्रायटेरिया त्यांनी टाकलेत, काही ना काही पर्पज आहे त्यांचा. ठीक आहे, विमानामध्ये त्यांना जॉब द्यायचा आहे, मग विमानामध्ये जास्त वजन असलेले लेडीज नको आहेत, त्यांना वजन कमीच पाहिजे, कारण विमानामध्ये त्यांना सतत ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग जे काही पर्पज आहेत पहा, म्हणजे सॅम्पल निवडताना त्यानुसारच त्यांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 इथं महिला आल्यात, ठीक आहे, एअर होस्टेस होण्यासाठी, त्यातून त्यांना 10 जण निवडायचे आहेत. म्हणजे 10 महिला कुठल्या निवडणार आहेत, ज्यांचं वजन कमी असेल, ठीक आहे, त्यांच्या क्रायटेरियानुसार, ज्यांचं थोडं इंटेलेक्च्युअल लेवल चांगले असेल, अशाच 10 जणांना ते निवडणार आहेत. असं थोडी म्हणणार आहे ते 1000 आलेले आहेत ना, 1000पैकी कुठल्याही 10 निवडा असं नसणार. त्यांच्यामध्ये काहीतरी एक्झाम ते कंडक्ट करणार, त्यानुसार आपण सॅम्पलला बाजूला काढणार, त्याला पर्पजिव्ह म्हणतो. म्हणजे इथं आपण आपलं डोकं वापरतो, जे येईल त्याला घेत नाही. सिंपल. जसं की एअर हॉस्टेसला निवडताना त्यांचं वजन कमीच असलं पाहिजे, असे काही बरेच क्रायटेरिया वापरतो, त्यानुसार त्यांना निवडतो. सिंपल. त्याला पर्पजिव्ह असं म्हणतात. आय होप कन्सेप्ट काही कळायला असेल. कन्सेप्ट जर एकदा कळाली ना, तर लाईफ टाईम तुम्हाला या सॅम्पलिंग टेक्निकमध्ये अडचण येणार नाही. सेकंड पॉईंट, कोटा सॅम्पलिंग. आता कोटा शब्दाप्रमाणे आपण म्हणतो ना, की आमच्या कॅटेगरीचा कोटा किती आहे, कोटा शब्द वापरतो बा. कोटा म्हणजे काय, एक फिक्स आपण काय करणार. आता यामध्ये काय म्हणले ते पहिल्यांदा पाहूया. कोटा सॅम्पलिंग इज इन्व्हॉल्व ए नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक in which sampling is not based on the probability selection. In such a process, the researcher decide the selection of sampling based on some quota. शब्द काय, कोटा. सिंपल साधं सांगितलं पहा, कोटा आपण म्हणतो रिझर्वेशनचा कोटा. ठीक आहे, त्या कॅटेगरीचा इतका कोटा आहे असं म्हणतो पहा. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण प्री डिटरमाइन काहीतरी पॅरामीटर ठरवतो. पॅरामीटर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला रिसर्चसाठी सॅम्पल निवडायचे आहेत, पण सॅम्पल निवडण्यापूर्वीच मी काय ठरवणार, मला फक्त 20 ते 22 या वयोगटातीलच मुलं हवेत. ठीक आहे, ग्रॅज्युएशन झालेलीच मुलं हवेत. ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांपैकी मला फॉर एक्झाम्पल 3च मुले हवेत आणि बाकी 10 किंवा 20 मुलं हवेत, ते पर्टिक्युलर एरियामधलेच हवेत, असं मी फिक्स काही ना काही ठरवणार आहे आणि त्यानुसार मी सॅम्पल निवडणार आहे. मग सॅम्पल निवडताना मी त्यांचं एज पाहणार, त्यांचं ग्रॅज्युएशन आहे का नाही ते पाहणार, ते मुलगा आहे का मुलगी पाहणार, आणि त्यानंतर त्यांचा एरिया कुठला हे पाहणार.
त्यानंतर मी त्यांना सिलेक्ट करणार, त्याला म्हणतो आपण कोटा सॅम्पलिंग. म्हणजे या ठिकाणी प्री डिटर्मिन काही ना काही क्रायटेरिया आपण डिसाईड करतो, त्यानुसार आपण सॅम्पल निवडतो. जो येईल त्याला निवडत नाही. म्हणून तर काय ते नॉन प्रोबॅबिलिटी आहे ना, नॉन प्रोबॅबिलिटी. का? जो येईल त्याला निवडत नाही, काही ना काही डोकं आपण वापरलंय सॅम्पलला निवडताना, त्याला आपण कोटा सॅम्पलिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो पहा, या ठिकाणी 100 वॅकन्सी आहेत. 100 वॅकन्सी ना, तुझी कॅटेगरी कुठली? फॉर एक्झाम्पल तुझी ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा कोटा किती आहे? ओपन कॅटेगरीचा कोटा 10% सपोज. मग 100चे 100 इथे अप्लाय करू शकत नाही. 10% ओपन कॅटेगरीचे घेणार आहेत ते, म्हणजेच 10 विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीचे असणार आहेत. सिंपल. म्हणजेच काय, या ठिकाणी प्री डिटरमाइन त्यांनी ठरवलंय 100पैकी 10 विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीचेच घ्यायचे. कोटा. सिंपल ना. कोटा म्हणजे काही नाही, बेसिक प्री डिटरमाइन क्रायटेरियाच्या बेसवर आपण एक एस्टिमेटेड गोष्ट ठरवतो आणि तेवढेच आपण सिलेक्ट करतो त्या क्रायटेरियाच्या बेसवर, त्याला आपण कोटा सॅम्पलिंग असं म्हणतो. आय होप पॉईंट कळाला असेल. इथं म्हणलंयच पहा, इन कोटा सॅम्पलिंग द रिसर्चर मेक शुअर दॅट फायनल सॅम्पल मस्ट मीट हिज कोटा क्रायटेरिया. म्हणजे या ठिकाणी जो रिसर्चर असतो ते रिसर्चर या ठिकाणी शुअर असतात की आपण आपला जो कोटा ठरवलेला आहे त्या कोट्याचा क्रायटेरिया जो आपण ठरवला आहे त्यानुसारच आपला सॅम्पल निवडला जातोय का नाही हे त्यांना पाहावं लागतं. ठीक आहे, हेच वाक्य या ठिकाणी. कोटा क्रायटेरिया म्हणजेच काय, मला 10 जण निवडायचे आहेत कुठल्या एका कॉलेजमधले विद्यार्थी. म्हणजे 10 जण मी कुठले निवडणार आहे? ज्यांचं PG कंप्लीट आहे, ज्यांचं PG कंप्लीट होताना 80च्या पुढे टक्के आहेत, ज्या फॉर एक्झाम्पल जे कॉलेजमध्ये 10 किलोमीटरच्या पर्यंतच अंतरावर राहत आहेत, मी त्यांनाच निवडणार 10 विद्यार्थ्यांना. म्हणजेच काय, हा जो क्रायटेरिया माझा, त्या क्रायटेरिया म्हणजे कोटाचा क्रायटेरिया, ठीक आहे, ज्यांना यायचं असेल त्यांचा त्या क्रायटेरिया, मग या क्रायटेरियाला जे फुलफिल करतील त्यांना मी या ठिकाणी ॲज अ सॅम्पल चॉईस करणार. त्याला आपण कोटा सॅम्पलिंग असं म्हणतो. आय होप कन्सेप्ट काय ती कळायला असेल. काही डाऊट असेल, क्लिअर असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सिंपल वेने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट, स्नोबॉल सॅम्पलिंग. आता स्नोबॉल म्हणजे काय, बर्फाचा गोळा असतो पहा. म्हणजे डिक्शनरीचं मिनिंग नाही यांचं कुठलंच. तुम्ही डिक्शनरीचं मिनिंग या ठिकाणी पाहायला गेले मराठीतनं तर स्नोबॉल म्हणजे बर्फाचा गोळा, अशा कुठल्या प्रकारचं सॅम्पलिंग नसतं. ठीक आहे, इंग्लिशच कन्सेप्ट आहेत, त्याचं कन्व्हर्जन मराठीमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी केलेलं आहे. ते करेक्टच असेल याची गॅरंटी नाही आहे, कारण कन्सेप्ट मुळात इंग्लिश आहे. सिंपल. आता स्नोबॉल याचं अल्टरनेट जर नाव आपण विचारलं तर त्याला नेटवर्क सॅम्पलिंग असं म्हणतात. आता नेटवर्क थोडंसं जवळचं वाटते पहा, स्नोबॉल थोडंसं वेगळं वाटते काहीतरी, बरोबर ना. नेटवर्क किंवा स्नोबॉल सॅम्पलिंग दोघं एकच आहेत, एकाच व्यक्तीची 2 नाव आहेत, असं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी सॅम्पल कशा पद्धतीने निवडतात ते समजून घ्या. या ठिकाणी सॅम्पल निवडताना नेटवर्क क्रिएट केलं जातं, त्या नेटवर्कच्या आधारे सॅम्पल सिलेक्ट केले जातात. आणि सॅम्पल सिलेक्ट करताना या ठिकाणी आपल्याला माहीत नसतं पुढचा सॅम्पलचा युनिट हा कुठला असणार आहे, पण कुठल्या कॅटेगरीचा असणार आहे हे आपल्याला माहीत असतं. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. स्नोबॉल सॅम्पलिंग सिलेक्ट करताना आपल्याला अननोन फॅक्टकडे पहिल्यांदा जावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅम्पल चॉईस करायचं आहे कोणाचं, जे व्यक्ती दारू पितात त्या व्यक्तींना तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता जर तुम्ही सोसायटीमध्ये एखादी रिक्षा लावली, ठीक आहे, भोंगा लावला मोठा, आणि त्या रिक्षामध्ये म्हणलं की कोण कोण दारू पित आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून आम्हाला त्यांचा रिसर्च करता येईल. कोणी येईल का तुमच्याकडं? एकही व्यक्ती येणार नाही, एकही व्यक्ती म्हणणार नाही की मी दारू पित आहे, कोणीच भेटणार नाही. सॅम्पल निवडणं कठीण आहे. दारुड्यांचा अभ्यास करायचा कसा, कारण कोणीच मान्य करायला तयार नाही की मी दारू पितो. जर आपण असं म्हणलं कोण कोण आरोपी आहेत जे दरोडा वगैरे टाकतात, ठीक आहे, लूटमार करतात, त्यांनी आमच्याकडे यावर आम्हाला तुमचा रिसर्च करायचा आहे, कोणी येईल का तुमच्याकडं? कोणीच येणार नाही. मग अशा वेळेस सॅम्पल निवडण्यासाठी स्नोबॉल सॅम्पलिंगचा वापर केला जातो किंवा नेटवर्क सॅम्पलिंगचा वापर केला जातो. मग या ठिकाणी काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल एक जण दारुडा व्यक्ती असेल, 100पैकी एक जण आपण चॉईस करू शकतो, कोणी ना कोणी सापडू शकतो, बरोबर ना. दारूच्या दुकानाच्या बाहेर थांबले एक जण डेफिनेटली तुम्हाला भेटू शकतो. त्या एका व्यक्तीला तुम्ही जर म्हणले की अरे तू दारू पितो, तो मान्य करेल, ठीक आहे, दारूच्या दुकानातूनच बाहेर आलेला आहे, तो म्हणले येस पितो मी. आता तुम्ही म्हणले की आम्हाला खूप सारे सॅम्पल निवडायचे आहेत, आम्हाला अभ्यास करायचा आहे व्यक्तींचा, आणखी तुझ्यासोबत कोण कोण दारू पितं हे आम्हाला सांगतो का? तो सांगल ना, डेफिनेटली सांगल. तो 2 जणांचं नाव सांगल, हाही दारू पितो 2 वाला, हाही दारू पितो, बरं ना. आता या ठिकाणी क्वांटिटी ऑफ सॅम्पल किती झाले तुमच्याकडं? 3 झाले. तुम्ही म्हणताल आणखी आम्हाला सांगू शकता का? मग तुम्ही या दुसऱ्याला विचारणार, तो म्हणणार हा एक पितो, हा एक पितो, ठीक आहे, हा पण म्हणणार हा हे पा हे पितात.
बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तुम्ही एक सॅम्पलचा युनिट चॉईस केला, फाइंड आउट केला, त्याच्या बेसवर इकडे सॅम्पल निवडले, ठीक आहे, आणखी इकडे पण सॅम्पल निवडत गेले. मग यांना पण तुम्ही म्हणणार आणखी कोण भेटतं सांगा रे, ठीक आहे, मग ते दुसऱ्यांच्या नावं सांगत जाणार. म्हणजेच या ठिकाणी एक नेटवर्क तयार झालं. पहा, नेटवर्कच्या बेसवर तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करत जात आहेत, त्याला आपण स्नोबॉल सॅम्पलिंग असं म्हणतो, वेगळं काहीच नाही आहे. ठीक आहे, याला चेन रेफरल म्हणतात. म्हणजे इथं चेन क्रिएट झाली ना, एकाच्या बेसवर दुसरं. जसं की तुम्ही जय हो मूवी पाहिली असेल, पहा सलमान खानची एक मूवी जय हो, बरोबर ना. त्या ठिकाणी पण जास्त पहा, तू मदत एक जणांची कर आणि त्या ज्या व्यक्तीची मदत करणार आहे त्याला सांग की आणखी 2 जणांची मदत कर, बरोबर ना. जय हो मूवीमध्ये असतं ना, एक व्यक्ती असतो, एक व्यक्तीला तू सलमान खान सांगतो की तू बी या व्यक्तीची मदत कर, पण बी व्यक्तीची मदत केल्यानंतर त्याला म्हण की आणखी तू 2 व्यक्तीची मदत कर आणि समोरच्याला पण तसंच सेंटेन्स कॅरी फॉरवर्ड कर. मग आता ए हा व्यक्ती बीची मदत करतो, बी हा व्यक्ती आणखी 2 जणांची मदत करतो, ठीक आहे, आणि यांना काय म्हणतो, मी तुमची मदत करतोय पण तुम्ही समोरच्या व्यक्तींना म्हणा की आणखी तुम्ही पण 2-2 व्यक्तींची मदत करा. मग हे 2-2 व्यक्तींची मदत करतात. मग पुन्हा नेटवर्क तयार होतोय, पुन्हा 2-2, ठीक आहे, असं नेटवर्क तयार होत जातं. त्यालाच स्नोबॉल म्हणतात. सिंपल कन्सेप्ट आहे ना. आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं दारोड्यांचं. आता जे दरोडेखोर असतात पहा, ठीक आहे, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जे म्हणू शकतो लूटमार करतात किंवा जे डाका टाकतात, ठीक आहे, तर अशा व्यक्तींना निवडायचं कसं, प्रॉब्लेमॅटिक आहे ना. मग पोलीस पण स्नोबॉल सॅम्पलिंगचा वापर करतात. नॉर्मली पहा, एक जणाला पकडलं आणि त्याला विचारलं की कोण कोण आणखी तुझ्यासोबत होते, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही दरोडा टाकला होता, कोण कोण होते, तर तो 2 जणांचे नाव सांगतो. पोलिस त्या दोघांनाही पकडतात, परत त्यांची छानबीन करतात, त्यांना म्हणतात आणखी कोण कोणी सांगा तुमच्या टीममध्ये, ते परत आणखी 2 जणांचे नाव सांगतात. म्हणजेच या ठिकाणी नेटवर्क सॅम्पलिंग क्रिएट झालं. पहा, एका सॅम्पलच्या बेसवर आपल्याला असंख्य सॅम्पल भेटले, कारण का सॅम्पल सिलेक्ट करणं पॉसिबल नव्हतं. एकाच गटी आपल्याला 10 लोक भेटले असते का, शक्यच नाहीये. एक जण भेटला ना, त्याच्या बेसवर आपण 10 मिळवले, त्याला स्नोबॉल किंवा नेटवर्क सॅम्पलिंग असं म्हणतात. कन्सेप्ट कळाली? कन्सेप्ट जर कळाली असेल तरी वाचण्याची पण गरज नाही आहे, कारण एक्झामला कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतो, कन्सेप्टवर सर्व गोष्टी बेस असतात. सिंपल. इंटरव्ह्यूला तुम्ही ज्यावेळेस PhDचं जाताल ना, त्यावेळेस कन्सेप्च्युअलच क्वेश्चन विचारतात. अनेक जण इंटरव्ह्यूमधून बाद होतात, त्याचं रिझन हेच असतं, कन्सेप्टच क्लिअर नसतात. सिंपल. किंवा कॉलेजमध्ये पण इंटरव्ह्यूला गेले, तिथं पण कन्सेप्च्युअल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, म्हणून कन्सेप्ट प्रॉपरपणे लक्षात ठेवा. नेक्स्ट कन्सेप्ट ती म्हणजे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. आता कन्व्हिनियन्स पण एकदम सोपी आहे. कन्व्हिनियन्स म्हणतो आपण त्याला ॲक्च्युली, म्हणजे काय, सोयीनुसार, सोयीस्कर. आता शब्दाप्रमाणे जो रिसर्चर असतो, म्हणजे कोण, रिसर्च करणारा संशोधक, तो संशोधक सॅम्पल कशा पद्धतीने निवडतो, त्या ठिकाणी त्याला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने सॅम्पल निवडतो, त्याला कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असं म्हणतात. ठीक आहे, इथं म्हणले पहा, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग अल्सो नोन ॲज ग्राफ सॅम्पलिंग किंवा ॲक्सिडेंटल सॅम्पलिंग किंवा अपॉर्च्युनिटी सॅम्पलिंग. वेगवेगळे नाव आहेत पहा. एक व्यक्ती आहे, एकाच व्यक्तीची 4 नावं असतात ना. एका व्यक्तीची 4 नावं कुठले, पहिलं कन्व्हिनियन्स, सेकंड ग्रॅप सॅम्पलिंग, थर्ड ॲक्सिडेंटल सॅम्पलिंग आणि 4 अपॉर्च्युनिटी सॅम्पलिंग. ठीक आहे, हे सर्व कन्व्हिनियन्सचेच नाव आहेत. जसं पहा, तुम्ही असाल, तुम्हाला घरी ताई म्हणत असेल, ठीक आहे, नंतर XYZ व्यक्ती तुम्हाला काहीतरी सोन्या बाबू म्हणत असेल, ठीक आहे, नंतर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला परी म्हणत असेल, ठीक आहे, म्हणजे एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळे असतात त्याच्या नेचरनुसार. तसं सॅम्पलिंगचं ह्या कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग जशा ठिकाणी वापरले जाते त्याप्रमाणे त्याचं नाव यूज केलं जातं. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका पिक्चरच्या थिएटरमध्ये गेले आणि पिक्चरच्या थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की अरे XYZ पिक्चर मला खूप आवडला बरं का, पण पिक्चरच्या थिएटरमध्ये जे कोण 1000 लोक होते, ऑडियन्स होते, ठीक आहे, त्यांना तो पिक्चर आवडला का नाही याच्याबद्दल आपल्याला रिसर्च करायचं आहे असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही काय करणार, पिक्चर संपल्या पळत जाणार पिक्चरचं थिएटर जे आहे त्या थिएटरच्या गेटवर थांबणार. गेटवर थांबल्यानंतर जो व्यक्ती तिथून जातोय त्याला प्रत्येकाला विचारणार, हा जो मूवी आहे याबद्दल तुमचं फीडबॅक काय आहे, तुम्ही याला रेटिंग काय देणार, डाटा कलेक्ट करणार. तुम्हाला कळणार की पिक्चरबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींचं मत काय आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय केलं, तुमच्या सोयीनुसार कन्व्हिनियंट वेनी सॅम्पल सिलेक्ट केले आणि सॅम्पलिंगनुसार अभ्यास करायला सुरू केलं. त्याला आपण कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असं म्हणतो. सोयीनुसार जे आहे त्याच्या बेसवर तुम्ही रिसर्च करणार आहात, त्याला कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असं म्हणतो. जसं पिक्चर थिएटरचं उदाहरण सांगितलं. सिंपल. आय होप कन्सेप्ट काय ते समजलं असेल. कन्सेप्ट समजली तर बाकी काहीच पाहण्याची गरज नाही आहे. तर आज आपण सॅम्पलिंग टेक्निकला पूर्णपणे एंड केलेला आहे. ठीक आहे, उद्याच्या लेसनमध्ये डाटा कलेक्शन या संदर्भात ज्या पण सर्व कन्सेप्ट असतील, वेगवेगळ्या
पॉईंट असतील ते आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. एक रिपीट करतो, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग यामध्ये टोटल 5 टाईप आहेत. ठीक आहे, पण एक प्रकार असा आहे की त्या अंडरच दुसरा टाईप येऊन जातो, जसं पर्पजिव्ह सॅम्पलिंग आहे. पर्पजिव्हमध्येच जजमेंटल सॅम्पलिंग येऊन जाते. ठीक आहे, याला काय म्हणतात, जजमेंटल. पर्पजिव्ह सॅम्पलिंगला जजमेंटल म्हणतात, ते लक्षात ठेवा. हे जरी दोन्ही पॉईंट सेपरेट तुम्हाला दिसत असले अनेक पुस्तकांमध्ये अनेक वेबसाईटवर, तर या दोघांचं मिनिंग हे एकाच अर्थाने या ठिकाणी पेपरपुरतं तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालू शकतं. ठीक आहे, एक्झामला पर्पजिव्ह आणि जजमेंटल हे दोघं एकच आहेत असं लक्षात ठेवा. सिंपल साधं कन्सेप्ट आहेत. रिपीट करतो, पर्पजिव्ह सॅम्पलिंग म्हणजे काहीतरी येत असतो डोक्यामध्ये, त्यानुसार तुम्ही सॅम्पल निवडता. कोटा सॅम्पलिंग म्हणजे एक पर्टिक्युलर कोटा क्रिएट करता काहीतरी क्रायटेरिया ठेवून. नंतर स्नोबॉल म्हणजे काय, याला नेटवर्क सॅम्पलिंग असं म्हणतात, पोलिसांचं उदाहरण दिलं. ठीक आहे, दरोडेखोरांचं उदाहरण दिलं. जजमेंटल सॅम्पलिंग म्हणजे काय, तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या पर्पजनुसार तुम्ही सॅम्पल निवडता. जजमेंट काहीतरी असतं, क्रिकेटची टीम निवडायची आपल्याला, त्यासाठी आपण सॅम्पल निवडणार, जजमेंटल. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही सॅम्पल निवडताना तुमची सोय पाहता. जसं पिक्चरच्या थिएटरमध्ये तुम्हाला पिक्चर कसा वाटला हे विचारायचं लोकांना ऑन दी स्पॉट, कन्व्हिनियन्स. सिंपल. तर प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग या सर्व टेक्निकला आपण प्रॉपर वेने ठिकाणी कव्हर केले. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.